याड लागलं काय त्या दिनेला? वडा ऐकायला काढला. कुणाला ऐकणार? ते काय माहित नाही. कुसुमात्याचा फोन आला होता आणि त्या बाईला ना सगळ्याचीच अर्धवट माहिती असते. पण वाडा विकला जातो एवढं नक्की. वडा ऐकला जाणार, पण त्या वड्याच्या खजिन्याचं काय? हा, तू कुणा परक्याच्या हातात गेला तर? नाही रे, तिनो आहे ठेवली काच आहे. काहीतरी कारण काढून तू किंवा मी त्या वाड्यात घुसू शकतो, पण परक्याच्या हातात खजिना जाता का मध्ये? अरे देवा, हे दिस बघण्यासाठी मला जिथं ठेवलं का रे? सोपान, आपल्याला असं पॅनिक होऊन चालणार नाही. ही काय भानगड आहे ही शोधून काढली पाहिजे आधी. आपला वडिलोपार्जित वाड्यात दीनानाथ शास्त्री असे अचानक विकायला कसं तयार होतील? त्याला तो खजिना तर मिळाला नसेल. हा हा, ही शक्यता आहे. एवढं पुटकं नशीब घेऊन कसा जन्माला आलो म्या? त्या भोकरीचं मरण सुद्धा येत नाहीये. थांब सोपान, थांब. नशिबाला दोष देण्याची इतकी घाई नको करूस. कदाचित यात आपलाच काहीतरी फायदा होणार असेल. गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग स्वप्नील. काय रे, कुठे दौरा असतो हल्ली तुझा? दिसतच नाहीस. नवीन जागेत शिफ्टिंग चाललंय ना. नवीन जागा? हो. छान छान छान. आजपासूनच मुक्कामाला जाणार आहे? नाही नाही, सामान हळूहळू हलवतोय मी. 1-2 दिवसात जाईन. आठवण येईल हो तुझी बाळा. आजोबा छान छान. नवीन जागा, नवीन वास्तू. बरं का स्वप्नील, तुझी हरकत नसेल तर तुझ्या त्या नवीन जागेत तुला गृहप्रवेशासाठी एखादा छानसा मुहूर्त बघून देऊ का? आजोबा नाही, मला माहिती आहे आपला या गोष्टींवर विश्वास नाही. पण काय असतं ना बाळा, प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी शास्त्र असतं. किंबहुना आपण जे सोपस्कार करतो, जे रिवाज पाळतो, त्या प्रत्येकामागे एक शास्त्र आहे. पण हल्लीच्या काळात काही लोकांनी शास्त्र बाजूला ठेवलं आणि यांत्रिकपणे फक्त रिवाज पाळत राहिले. मी तुझी शाळा घेतोय असं वाटत नाहीये ना तुला? नाही नाही, आणि तुम्ही जरी घेत असाल तरी तुमच्या शाळेचा विद्यार्थी व्हायला आवडेल मला. अरे वा वा वा. मग कधी बांधू गंडा? उमेदवार ज्योतिष बुवा? नो नो, ज्योतिष वगैरे नाही. ती शाळा नाही आजोबा, माझा त्याच्यावर विश्वास नाही हो. मग माझी आणखीन कसली शाळा? तुमच्या अनुभवांची. एवढं आयुष्य पाहिलंय आजोबा तुम्ही. तुमच्याशी जेव्हा जेव्हा मी बोलतो ना, यू टेक मी बॅक इन युअर एरा. एवढं मस्त वाटतं आजोबा. असं वाटतं की आपण असायला हवं होतं त्यावेळी. दोज वर द डेज. खरंय, दोज वेअर द डेज. आजोबा तुम्ही आता गेलात ना वसईला की मी पण येईन तिथे. धमाल करू आपण. धमाल? आपण? ये आपण करूया धमाल. ओके, मी निघतो आता, उशीर होईल. हो हो, निघ बाबा निघ. माझं काय, मला भेटला कोणी भिडू की मी आपल्या शिळोप्याच्या गप्पा हाणायला बसतो. शिळोपा? मोठी शिळोपा? You come to my school, Master Swapnil. Then I will tell you. येस सर, शुअर. पण आजोबा मला तुम्ही ते मुहूर्ताचं नक्की सांगा. माझा बाकी कशावर विश्वास नसला ना तरी तुमच्यावर आहे.
आजोबा काय झालं? आठवलं काहीतरी, कोणीतरी. कोण? निखिल. एकदा असंच बोलला होता तो. किंबहुना तुझ्याकडे बघितलं की बरेचदा त्याची आठवण होते. तुझ्यासारखाच होता तो, देवावर विश्वास नसणारा, पण जगण्यावर खूप आस्था, प्रचंड प्रेम, पण जगण्यासाठी मिळालेलं आयुष्य खूप कमी. असो, नको त्या आठवणी. जा बाळ. काळात मागे डोकावणं बरेचदा सुखावं नसतं. काही दिवस असेही होते की वाटतं those should not have been the days. काय माझं इंग्रजी व्याकरण बरोबर आहे ना? पास्ट परफेक्ट टेन्स. पण दुर्दैवाने बरेचदा पास्ट परफेक्ट नसतो. निघ बाळा. वसईचा वाडा काय विकतायत म्हणे? म्हणजे जस्ट क्युरिओसिटी, म्हणजे माझा काही संबंध नाही आहे त्याच्याशी, पण नाही म्हणजे असं एकदम अचानक डिसिजन. 7 कोटी. 7 कोटी. इट्स नॉट एट ऑल अ स्मॉल अमाउंट. 7 कोटीला विकला जातोय वाडा. हाऊ ग्रेट. मग आता काय तू करोडपती होणार नाही का? बाळचं वेगळंच काहीतरी चालू आहे. म्हणजे आज सकाळीच आमचं भांडण झालं. कशावरून? लेखा, जिथे सरळ साधा व्यवहार असतो ना, तिथे हा उगाच इमोशनल विचार करायला जातो. विचार कसला? अविचारच आहे सगळा. मला या पैशांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही असं डिक्लेअर केलंय ना बाळनी. हो ठीक आहे, कबूल आहे, प्रत्येकाची इमोशनल इन्व्हॉल्वमेंट आहे वाड्यामध्ये, बट दिस इज गेटिंग टू फार. दी अगं आता म्हणतायत ना ते असे, एकदा वाडा विकला गेला की मग म्हणजे समोर अशी रक्कम दिसली तर हो म्हणतील नाही का? हां, आय रिअली होप सो. नाही पण दी हे कोण लोक आहेत? म्हणजे कोण एवढा असं विकत घेते वाडा? एक हेरिटेज रिसॉर्टचं प्रोजेक्ट आहे म्हणे. चंदूनीच आणले प्रपोजल. सरंजामे, यशवंतराव सरंजामे नावाचा माणूस आहे. कोण? यशवंतराव सरंजामे? हो, तू ओळखतेस त्यांना?
दी अगं ते अभिचे अभि? हा मित्र आहे तो माझा. अभि म्हणजे अभिमान नाही ना? दी. लेखा तू अजूनही भेटतेस त्या मुलाला? दी मी तुला सांगितलं ना तो फक्त माझा मित्र आहे अगं. अगं पण तो मुलगा कसा आहे तुला माहिती असत. तू किती ओळखतेस त्याला? 7 वर्षापूर्वींच बोलतेस तू दी. आता बघ ना तो तो कोणाचा कोण आहे अगं. आणि एनिवे मला त्याच्यात मैत्री पलीकडे काही इंटरेस्ट नाहीये दी. तसं असलं तरच बरं आहे. दी आता तो इशू नाहीये. ओके यशवंतराव सरंजामे विकत घेत आहेत का वाडा? गुड. नाही पण दी आजोबा लगेच तयार झाले या सगळ्यासाठी? आजोबा आजोबा इज वे अहेड ऑफ हिज टाइम्स यू नो. लेखा ते आयुष्यभर त्या वाड्यात राहिलेत पण तरी सुद्धा भूतकाळाला कवटाळत बसले नाही. त्यांना माहिती आहे एकदा हे डील थ्रू झालं की त्यांच्या पुढल्या सगळ्या पिढ्या सुखी होतील. बट अनफॉर्च्युनेटली हे विजन त्यांच्या एकही मुलात नाहीये. ते फक्त स्वतःच्या रिटायरमेंट बद्दल विचार करतायत. खूप चिडलीस जीजूंवर? चिडायचा प्रश्नच येत नाही. मी का चिडू? लेखा मला बाळला असं बघवत नाही. तो नव्हता ग असा. खूप वेगळा होता. तो आत्ता असा झालाय. आता हेच बघ ना केवळ स्वतःला त्रास करून घेण्यासाठी तो ती निखिलची डायरी वाचत बसतो. मला सांग काही गरज आहे का? निखिलची डायरी? नाहीतर काय. पण असं काय आहे त्यात म्हणून जिजू? तेव्हाच ठाऊक निखिलने काय लिहून ठेवलंय. मी कधी उघडून सुद्धा पाहिली नाही ती डायरी. आणि बाळ बाळ रोज तीच डायरी घेऊन बसलं. म्हणतात त्यात काहीतरी खास असेल की? जाऊ दे ना लेखा. आय रिअली डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट ऑल दीज थिंग्स. कॉफी घेणार आहेस? चल. लेखा चल. आहे तरी काय या डायरीत? निखिलनी माझ्याबद्दल तर काही मला वाटलं होतं तू काहीतरी वेगळं विचारशील पण नाही. तुम्ही इतरांना जे उत्तर दिले तेच उत्तर जर तुम्ही मला देणार असाल तर ते मला माहिती आहे आजोबा. पण मला खरं काय ते जाणून घ्यायचं.
आपला वाडा तुम्ही का विकताय? कारण मला हे ठामपणे माहित आहे की माझा जन्म त्या वाड्यात झाला आणि मृत्यूही तिथेच होणार आहे. मला ज्योतिष्य विद्येमधली थोडी बहुत माहिती आहे, म्हणून मी हे बोलतो आहे, अशातला भाग नाही. माझा विश्वास आहे तो वाडा नुसतं माझं घर नाही, त्यानं मला आईच्या मायेनं वाढवलं. तो बापाच्या कणखरपणानं माझ्या मागे उभा राहिला. माझा आनंद, माझं दुःख, माझं बाल्य, माझं तारुण्य, माझ्या वाट्याला आलेला शृंगार आणि माझ्या पत्नीपासूनचा कायमचा विरह, या सगळ्याचा एकमेव साक्षीदार आहे तो वाडा. माझा वाडा, माझाच राहणार आहे तो. असं सगळं असताना तुम्ही वाडा विकायला तयार झालात? आम्ही वाडा विकायला तयार आहोत असं म्हटलंय. विकलाय कुठे? आज ना उद्या व्यवहाराची बोलणी होऊन तो वाडा विकला जाईलच आजोबा. असं तुला वाटतंय, मला नाही वाटत असं. कारण मला विचारू नकोस, मला ते सांगताही येणार नाही. मी इथवर तयार झालो ते चंदू करता. आयुष्यभर त्याच्या मनाला बोच लागून राहिली असती. त्या लेकराच्या मनात किंतु राहू नये म्हणून मी माझा विश्वास लावला पण आला. कुठला विश्वास आजोबा? हाच की माझा वाडा दुसऱ्याच्या हातात जाणार नाही. तो शास्त्र्यांचा वाडा आहे, शास्त्र्यांचाच राहणार. माझं बोलणं आता तुला अर्थहीन वाटेल कदाचित, पण माझा वाडा, माझे शब्द खरे ठरवले. आजोबा, तुम्ही आज जे मला सांगितलं ते तुम्ही इतरांना का नाही सांगितलं? काळ सांगेलच की त्यांना. मी कशाला सांगायला हवंय? आणि बघूया की माझी ही परीक्षा आहे. ही माझा विश्वास हा खरोखरच विश्वास आहे की निव्वळ भाबडेपणा आहे.